नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीचं हे हाटून पिठलं एकदा नक्की ट्राय करा. खरंच सांगते, अगदी भारी चवीचं आणि माझ्या आजीच्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पाण्यामध्ये पीठ मिसळून याआधी पिठलं तुम्ही नक्कीच करून खाल्लं असेल, पण त्याच चवीचं पिठलं खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तसं हे पिठलं नक्की ट्राय करा. भारी लागतं आणि गावरान चवीचं. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. अजून तुम्ही आपल्या कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. तर माझ्या आजीच्या पद्धतीने हे गावरान पिठलं करायचं झालं की छान ठेचा लागतो. आता ठेचा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा मिक्सरला माझ्याप्रमाणे केलं तरी पण चालतं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या. इथे आपण एक 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच किंवा अगदी छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस तुम्हाला हवे असेल तर मिक्सरला फिरवू शकता किंवा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं तरी पण चालतं. जसं तुम्हाला जमत असेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. पण हा ठेचा या पिठल्यामध्ये जरूर घाला. अगदी गावरान आणि मस्त चवीचा लागतो. आता ठेचा आपला तयार झालेला आहे. आता ठेचा घालून गावरान पद्धतीचं हाटून पिठलं कसं बनवायचं ते बनवायला सुरुवात करू. त्यासाठी एखादं भांडं गरम करत ठेवलेलं आहे. भांडं छान गरम झालं की यामध्ये पळीभर आपण तेल घेतलेलं आहे. नेहमीच्या भाज्या, रशा भाज्यांपेक्षा पिठल्याला थोडंसं जास्त तेल लागतं, म्हणजे पिठल्याला चव आणि टेक्स्चर छान येतं. तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा आपण यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी छान फुलू द्यायची आहे. म्हणजे यामध्ये ना कचकच किंवा कच्चा फ्लेवर मोहरीचा येत नाही. मोहरी छान फुलली की अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घेतलेला आहे. 8-10 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. अगदी मंद आचेवर हे सगळी फोडणी आपल्याला तेलावर अशी छान खरपूस परतून घ्यायची आहे. अजिबात रंग बदलायचा नाही किंवा खूप जास्त करपवायचं सुद्धा नाही. आता यावरच एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडासा लालसर करून घ्यायचा आहे. आता कांदा परतून साधारणतः इथे 2-2.5 मिनटं झालेली आहे. म्हणजेच काय, कांद्यामधील कच्चेपणा आपल्याला कमी करायचा आहे. कांदा छान लालसर झाला की इथे आपण जो ठेचा तयार केलेला होता, साधारणतः 2-2.5 चमचे असावेत, ते सगळा घातलेला आहे. आता हे सुद्धा कांद्यावरच मध्यम आचेवर साधारणतः 1-2-2.5 मिनटं आपण परतून घेणार आहोत. यातला बऱ्यापैकी कच्चेपणा आपल्याला काढून टाकायचा आहे. जसजसा तुम्ही कांद्यामध्ये ना हा ठेचा परतत जाल तसा हा रंग बदलू लागतो आणि याला छान एक मस्त सुगंध यायला सुरुवात होतं. असा छान रंग बदलला की यामध्ये अगदी पाव चमचा आपण हळद घेतलेली आहे. हळद खूप जास्त घालायची नाही. जास्त हळद घातल्यामुळे रंग पिठल्याला थोडासा गळद येतो किंवा हलकीशी ना कडवट चव येते, म्हणून थोडीशी हळद घालायची. थोडीशी कोथिंबीर घालून फोडणीमध्ये मस्त परतून घेतली आहे, म्हणजे कोथिंबीरीचा सुद्धा स्वाद या पिठल्याला अगदी छान येतो. अशी छान खरपूस फोडणी झाली की यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. आता बघा, ज्या वाटीने किंवा मेजरिंग कपने अर्धी वाटी तुम्ही डाळीचं पीठ मोजून घेत असाल तर अगदी त्याच वाटीने बरोबर 3 वाट्या आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. पाणी थोडं कमी जास्त तुम्ही इथे करू शकता. आता प्रत्येकाच्याच घरामध्ये मेजरिंग कप नसतात, म्हणून बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणाने सांगते. म्हणजे ज्या वाटीने पीठ मोजताय अगदी त्याच वाटीने पाण्याचं सुद्धा प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे प्रमाण मोजून घेतलं की पदार्थ सुकण्याची शक्यता तशी कमी असते. थोडं घट्ट डब्यासाठी तुम्हाला हे पिठलं आवडत असेल तर 2 वाट्या तुम्ही पाणी घेऊ शकता. घरामध्ये खाण्यासाठी हवं असेल तर 3-3.5 वाट्या घेतल्या तरी पण चालतं. व्यवस्थित पिठलं तयार होतं. आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस ना पाण्यामध्ये आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता अर्धवट झाकण लावायचं आहे आणि मोठ्या आचेवरच पाण्याला एक मस्त खदखदून आपण उकळी आणणार आहोत. आता तुम्ही इथे बघू शकता, पाण्याला अशी मस्त खदखदून एक छान उकळी आलेली आहे. सगळे फ्लेवर्स आहे, सगळे जे आपण घातलेले जिन्नस आहे पाण्यामध्ये असे छान उकळत आहे आणि छान एकजीव झालेले आहे. नेहमी आपण कसं पाण्यामध्ये पीठ मिक्स करतो आणि नंतर यामध्ये घालतो, पण या पद्धतीने हाटून पिठलं जर केलं ना तर पिठल्याची चव द्विगुणित होते, मस्त लागतं. आता पाण्याला उकळी आली की ज्या वाटीने आपण 3 वाट्या पाणी मोजून घेतलेलं होतं ना, त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे डाळीचं पीठ घेतलं आहे. बेसन किंवा मूग डाळीचं जे कोणतं चालत असेल, जे घरामध्ये उपलब्ध असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. आता हे पिठलं हाटण्यासाठी ना आपण लाटण्याचा उपयोग केला आहे. तुम्ही अगदी उलथानाच्या उलट्या बाजूने किंवा पळीने सुद्धा करू शकता, पण पारंपरिक पद्धतीने आपल्या घरातल्या लाटण्याच्या मदतीने ना असं हे मस्त पीठ जर थोडं थोडं घालायचं आहे आणि गुठळ्यामुळं लाटण्याने हे पीठ आपल्याला हाटून घ्यायचं आहे, म्हणून याला हाटून पिठलं म्हटलं जातं. आणि जे कोणतं पीठ घेत असाल ते छान चाळून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या यामध्ये कमी होतात.
आता जी काही गुठळी यामध्ये राहिलेली असते उलथनाने किंवा पळीने किंवा असं हे तुमच्याकडे लाटण्याने करत असाल तशी गुठळी मोडत तुम्हाला हे पीठ असं छान हाटून घ्यायचं आहे. पाण्याला मस्त खदखदून उकळी आली किंवा पीठ तुम्ही चांगलं चाळून घेतलं की अजिबात यामध्ये गुठळी राहत नाही. अगदी उलथनाने किंवा पळीने करत असाल लाटण्याने करत असाल अगदी सहज यातली गुठळी मोडली जाते. बघू शकता अजिबात यामध्ये एकही गुठळी तुम्हाला दिसत नसेल. व्यवस्थित पाण्यामध्ये पीठ एकसारखं मिक्स झाल्यासारखं दिसत असेल. आता काय करायचं आहे, पुन्हा अर्धवट झाकण लावायचं आहे आणि एक मस्त 2 ते 3 मिनटं आपण मध्यम आचेवर हे शिजवून घेणार आहोत. तसं बघायला गेलं तर पाण्याला छान उकळी आली की अर्धवट पीठ त्या पाण्यामध्ये चांगलं शिजलं जातं. पण असं थोडं झाकण लावून शिजवलं की जो काही कच्चेपणा राहिलेला असतो सगळा निघून जातो. सगळ्या शेवटी भरपूर यामध्ये कोथिंबीर भुरभुरलेली आहे. जितकी छान कोथिंबीर भुरभुराल तितकी चव पिठल्याला छान येते आणि असं हे पिठलं तुमचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. सुरुवातीला जरी तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल, थोडंसं कोमट झालं की छान याला दाटसरपणा येतो, म्हणजे डब्यासाठी सुद्धा चालू शकतं. आता एखाद्या दिवशी ना स्वयंपाकाचा कंटाळा आला की असं हे मस्त गरमागरम हाटून पिठलं करायचं, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. एक तुम्हाला गंमत सांगते, असं पिठलं संपूर्ण तयार झालं की 1-2 जशी तुम्हाला हिरवी मिरची आवडते ना तशी मधून चिरून या पिठल्यामध्ये घालायची. थोडंसं गरम झालं की नंतर भाताबरोबर खायची, भारी लागते. कधी ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. आता हाटून पिठलं म्हणजे काय नक्की प्रकार ज्यांना माहिती नसेल तर नक्कीच कळालं असेल. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. मस्त गरमागरम चपाती भाकरी भाताबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतायत, तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा. आपल्या कुकिंग तिकीट मराठी चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.